गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज आपण SSC बोर्ड इयत्ता 10वी 2024 आणि 25 याच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर त्या अभ्यासक्रमाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. त्यामध्ये विज्ञान, गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि मराठी अशा आपण ह्या विषयांचा अभ्यासक्रमाची आज ओळख करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला गणित. तर गणितामध्ये भाग 2 येतात, भाग 1 आणि हा भाग 2. तर भाग 1 मध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा पहिला धडा आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर दुसरा धडा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर तिसरा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फोर्थ आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फिफ्थ स्टॅटिस्टिक्स अँड 6 प्रोबॅबिलिटी. तर असे मॅथ्स पार्ट 1 चे हे 6 टॉपिक्स आहेत. तर असं नाही की आपण हे इंग्लिशमधूनच घेणार आहोत, तर मराठीमधनं पण गणित भाग 1 ज्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हेच धडे आपण मराठीमधून पण शिकवणार आहोत. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजेच काय, तर 2 चलांचे असे इक्वेशन शिकायचे आहेत आपल्याला. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला जी चलांची प्रोग्रेशन आहे अरिथमॅटिक ती शिकायची आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन, ज्या पद्धतीने आपण परीक्षेचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं आधी नियोजन करतो त्याच पद्धतीने आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं आणि का करावं ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 5 स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्समध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल पाहायला मिळतील. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी, कोणत्याही गोष्टीला शक्यता दर्शवली जाते, ती शक्यता कशा पद्धतीने दर्शवावी किंवा किती अंदाजाने दर्शवावी हे आपल्याला प्रोबॅबिलिटी ह्या चॅप्टरमध्ये पाहता येईल. त्यानंतर मॅथ्स पार्ट 2 गणित भाग 2 याच्यामध्ये आपल्याला 7 टॉपिक पाहायचे आहेत. त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे सिमिलॅरिटी. आता सिमिलॅरिटी म्हणजे साम्यता. आता साम्यता कशाला म्हणतात, कुठल्याही 2 गोष्टींमध्ये काहीतरी साम्यता दर्शवलेली असते. ती साम्यता कशा पद्धतीची असते किंवा कोणत्या पद्धतीने आपण ती ओळखावी हे या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे पायथागोरस थेरम. इयत्ता 4थी पासूनच आपण पायथागोरस थेरमला ओळखत आहोत. पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरस ह्या सायंटिस्टने, गणितज्ञाने आपल्याला हा जो थेरम दिला त्यालाच आपण पायथागोरस थेरम असं म्हणलं. आता पायथागोरस थेरममध्ये आपल्याला थोडक्यात काय शिकायचं आहे, तर एक ट्रायंगल दिला जातो. आता फक्त ह्या ट्रायंगलला 90 डिग्रीचा कोन आपल्याला शोधायचा असतो. त्याच्यामध्ये 2 साइड्स आणि ही असते हायपोटेनस. तर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर हाच तो थेरम. हा थेरम आपल्याला पायथागोरस थेरम ह्या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक आपल्याला पाहायचा आहे सर्कल. सर्कलमध्ये सर्कलला रेडियस, कॉर्ड, डायमीटर, सर्कलचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, सर्कलचा पेरिमीटर कसं फाइंड आउट करायचं, सर्कलचं अजून कोणकोणते गुणधर्म सर्कलला म्हणजे एका वर्तुळाला असतात ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, जॉमेट्रिक म्हणजेच भौमितिक कन्स्ट्रक्शन कशा असतात, तर आपल्याला परीक्षेमध्ये विचारताना किंवा ह्या धड्यामध्ये एखादी रेष असते तर ह्या रेषेचा मिडल पॉईंट शोधून त्यातून मिडलला जाणारी एक लाईन ड्रॉ करायची असते, किंवा समभुजी त्रिकोण असेल, द्विभुजी त्रिकोण असेल किंवा विषमभुजी त्रिकोण असेल, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे कन्स्ट्रक्शन ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर 5वा धडा येतो कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये भूमितीशी असणारे वेगवेगळे जे काही कन्स्ट्रक्शन्स असतील किंवा अजून काही असे वेगवेगळे उदाहरणं असतील ते आपल्याला भूमिती संबंधितले ह्या धड्यामध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर आले त्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री म्हटलं की मुलांच्या मनामध्ये येणारी मोठी भीती साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. तर अशी भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे. डबल ओ अकॅडमीचं चॅनल जॉईन करा आणि आमचं सबस्क्रिप्शन घ्या आणि 10वी अतिशय सोप्या पद्धतीने शिका आणि 90% वरती मार्क मिळवा. आता ट्रिगोनोमेट्री म्हटलं की भल्याभल्यांना भीती वाटायला लागते, पण घाबरायचं काही कारण नाही आहे. याच्यामध्ये
साइन थिटा असेल, कॉस थिटा असेल, अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळतील. त्यानंतर 7वा टॉपिक आला मेन्स्ट्रुएशन. आता मेन्स्ट्रुएशनमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग असणारा हा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची उदाहरणे पाहायला मिळतात. दुधाचं माप असेल, शेळ्यांचे पाय असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही उदाहरणं आपल्याला स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडतात ते सगळी उदाहरणं आपल्याला ह्या मेन्स्ट्रुएशन चॅप्टरमध्ये शिकायची आहेत. सगळ्यात इंटरेस्टिंग असणारा आणि सगळ्यात सोपा असणारा असा हा मेन्स्ट्रुएशन चॅप्टर आहे. तर हे झालं गणित भाग 1 बद्दल आणि हे झालं गणित भाग 2 बद्दल. याच्यामध्ये आपल्याला गणिताची भीती पूर्णपणे काढून टाकायची आहे. गणित हा खूपच अवघड आहे असं काही नाही आहे, तर आपल्याला असं सोप्या पद्धतीने जायचं आहे. याचे 6 चॅप्टर आणि याचे 7 चॅप्टर असा आपला गणिताचा 10वी SSC बोर्डचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर सायन्स म्हटले की मुलांच्या मनामध्ये येणारी सर्वात मोठी भीती आहे जी आपल्याला घालवायची आहे. तर सायन्स मराठी मीडियमची मुलं असतील किंवा सेमीचे असतील किंवा इंग्लिश मीडियमचे असतील, हे सायन्स आम्ही फक्त मराठीत इंग्लिशमधूनच नाही तर मराठीमधून पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तर सायन्स पार्ट 1 म्हणजेच विज्ञान भाग 1. विज्ञान भाग 1 मध्ये आपल्याला म्हणजे सायन्स पार्ट 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे टॉपिक्स आपल्याला ह्या सेशनमध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन हा फिजिक्सचाच एक टॉपिक आहे, म्हणजे भौतिकशास्त्राचा तो एक धडा आहे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला? आता गुरुत्वाकर्षण असं बल ज्या बलाने आपल्याला पृथ्वीशी बांधून ठेवलेलं आहे किंवा या पृथ्वीवरती उभं राहण्यासाठी आपल्याला जो बल मदत करतोय तो बल म्हणजे ग्रॅव्हिटेशन. मग या ग्रॅव्हिटेशनचा शोध न्यूटनने लावला हे तर आपल्याला माहिती आहे, पण तो शोध कसा लागला, का लागला, ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला कोणता, ग्रॅव्हिटेशन आपल्याला बलाने नक्कीच खेचतो पण त्या बलाचं एकक कोणतं, त्या बलाच्या एककाचं युनिट कोणतं, किंवा त्या बलाबद्दल अजून आपल्याला काय काय माहिती आहे ते ह्या ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर येतो आपला दुसरा धडा केमिस्ट्रीचा म्हणजेच रासायनिक शास्त्राचा. तर त्याच्यामध्ये पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा दुसरा धडा आपल्याला पाहायचा आहे. आता एलिमेंट्स म्हणजेच निसर्गामध्ये आढळणारी मूलद्रव्ये. काही मूलद्रव्ये निसर्गात आढळतात तर काही मूलद्रव्ये ही मानवनिर्मित असतात. निसर्गामध्ये शास्त्रज्ञांच्या मते जर पाहायचं म्हटलं तर सध्या तरी 118 मूलद्रव्ये आढळतात. याच्यामधली 92 मूलद्रव्य ही नैसर्गिक आहेत म्हणजेच नॅचरल आहेत, म्हणजेच नैसर्गिक आहेत, आणि बाकीची उरलेली जी काही मूलद्रव्ये आहेत ती मानवनिर्मित म्हणजेच मानवाने निर्मित केलेली आहेत, ज्याला आपण आर्टिफिशियल एलिमेंट्स पण म्हणतो. तर ह्या त्यांचंच क्लासिफिकेशन कशा कशा पद्धतीने किंवा कोणी कोणी केलेलं आहे, जसं डॉबिनेट ट्रेड असतील किंवा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मताप्रमाणे मांडणी केलेली आहे. तर तीच मांडणी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. आता केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच रासायनिक अभिक्रिया. कोणत्याही गोष्टी निसर्गामध्ये किंवा या वातावरणामध्ये एकत्र आल्या आणि त्यांना जर अनुकूल असं वातावरण भेटलं तर त्यांची एकमेकांशी जी क्रिया होते त्यालाच आपण रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनातलं जर सोपं उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपण पाण्याला घेऊ शकतो. आता पाण्याचा फॉर्म्युला कोणता हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण आपण ते आता हे पहा H2O हा पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिकडे जर H2O हा पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये H हा हायड्रोजनसाठी आलेला आहे आणि O हा ऑक्सिजन दर्शवतो. आता हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल एकत्र आला आणि तेव्हा कुठे जाऊन ह्या दोन्हींमध्ये केमिकल रिॲक्शन झाली आणि त्यानंतर H2O म्हणजेच पाण्याची निर्मिती झाली. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत आणि त्या रिॲक्शनच्या हेल्पने जे काही वेगवेगळे पदार्थ तयार होतात
ते कशा प्रकारे तयार होतात आणि कोणकोणते मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सराउंडिंग्समध्ये पाहायला मिळतात ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर 4th चॅप्टर येतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा फिजिक्सचा टॉपिक आहे, म्हणजेच भौतिकशास्त्राचा हा घटक आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. इफेक्ट्स म्हणजेच परिणाम, आणि इलेक्ट्रिक करंट ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी करतो. इलेक्ट्रिक करंट, आता इलेक्ट्रिक करंट म्हटलं म्हणजेच इलेक्ट्रिक करंट संपलं किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणजे एक वायरमधून वाहणारं करंट असतो एवढं म्हटल्याने इलेक्ट्रिक करंट आपल्याला समजलं असतं नाही. तर इलेक्ट्रिक करंटचा शोध कोणी लावला, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय, इलेक्ट्रिक करंट दाखवण्यासाठी आपण कोणतं सिम्बॉल वापरतो आणि त्याचं युनिट SI कोणतं, CGS कोणतं, ह्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे. 5th चॅप्टर येतो हीट. आता हीट म्हटलं की उष्णता. उष्णतेचे सुवाहक कोणते, उष्णतेचे दुर्वाहक कोणते, उष्णता कोण कोण वाहून नेतं, उष्णता कोण वाहून नेत नाही, आणि उष्णता कशा कशापासून निर्माण केली जाते हे आपल्याला हीट चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. हीटचे अनेक उपयोग पण आहेत, तेही आपल्याला तिथे शिकायला मिळतील. त्यानंतर 6वा टॉपिक येतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारं एक मूर्तिमंत उदाहरण ते म्हणजे इंद्रधनुष्याचं. तर बरोबर आहे, इंद्रधनुष्य असेल किंवा आपण साधी अंधारामध्ये एखादी बॅटरी चमकवतो तर ती लाईट का चमकते, त्याचा प्रकाश का होतो, हे सगळं ते आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर लेन्सेस. सध्याच्या जीवनशैलीत सगळ्यात महत्त्वाचा आणि उपयोगी असणारा टॉपिक लेन्सेस. लेन्स फक्त चष्म्यामध्ये किंवा कॅमेऱ्यामध्येच यूज करतात असं नाही, तर ह्या लेन्सचा मेन उपयोग जो आहे आणि ती खरं तर निर्माण कशासाठी झाली होती. आता आपण लेन्सला मराठीमध्ये भिंग म्हणतो. तर खरं तर लेन्सचा शोध लागण्याचं मागचं कारण होतं ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबोरेटरीजमध्ये वेगवेगळे पॅथोजन्स असतील, मायक्रोज असतील किंवा इन्सेक्ट्स असतील किंवा बॅक्टेरिया जे एकदम सूक्ष्म असतात किंवा त्यांना 10x पॉवरने पाहावं लागतं, तर त्या लेन्सच्या मदतीनेच आपण त्यांना पाहू शकतो. ते आपण उघड्या डोळ्याने नाही पाहू शकत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी लेन्सचा शोध लागला गेला होता. त्यानंतर 8वा टॉपिक येतो मेटलर्जी. वेगवेगळे मेटल्स असतील किंवा वेगवेगळे खनिजं असतील ते कशा प्रकारे आपल्याला मिळतात. ह्या पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जे वेगवेगळे काही खनिजं असतील किंवा धातू असतील तर ते धातू आपण नक्कीच आपल्याला ते खाणकामातून मिळतात, पण नंतरून त्याचं विभाजन कसं केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन कसं केलं जातं किंवा त्या मेटल्सला त्या ओर्सपासून म्हणजे त्याच्या मूळ गुणधर्मापासून वेगळं कसं केलं जातं ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो तेही आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर 9वा धडा येतो कार्बन कंपाऊंड्स. आता कार्बन कंपाऊंड्स म्हटलं तर कार्बन हा एक एलिमेंट पण आहे, पण कार्बनचे जे वेगवेगळे काही कंपाऊंड्स आहेत. आता कार्बन हा झाला एलिमेंट. कार्बन जरी एलिमेंट असला तरी जेव्हा कार्बनसोबत वेगवेगळ्या गोष्टी जोडल्या जातात. आता एलिमेंट, कार्बनला एलिमेंट म्हटलं तर एलिमेंटलाच आपण मूलद्रव्य म्हणतो. तर कार्बन हा एलिमेंट जरी झाला तरी कार्बनपासूनचे वेगवेगळे कंपाऊंड्स बनले जातात. आता एक्झाम्पल घ्या, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड एक्झेल करतो आणि ऑक्सिजन इनहेल करतो, त्यालाच आपण ब्रीदिंग म्हणतो. आता तीच ब्रीदिंग आपण CO2च्या हेल्पने करतो, म्हणजे हा CO2 झाला कार्बन कंपाऊंड. का? कारण की इथे कार्बन एकटा नाही आहे, कार्बनमध्ये ऑक्सिजन पण ॲडेड आहे. आता कार्बनचे CO2, CO3 असे भरपूर कार्बन कंपाऊंड्स आहेत जे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहिजे आहेत. मग कार्बनची व्हॅलन्सी असेल, कार्बनचे युजेस असतील, कार्बन कुठे कुठे आढळतो, कार्बनचे किती रूपं आहेत. आता जर सगळ्यात मौल्यवान घेतलं तर एक हिरा असतो, डायमंड. हा डायमंड पण एका कार्बनचाच घटक आहे किंवा कार्बनचाच टाईप आहे. सगळ्यात हार्डेस्ट कार्बन जो असेल तो म्हणजे डायमंड आहे, ज्याला आपण हिरा म्हणतो. त्यानंतर 10वा धडा येतो स्पेस मिशन. आता स्पेस मिशनमध्ये म्हणजेच अवकाशामध्ये आपण कोणकोणते मिशन्स केले, किती उपग्रह पाठवले, किती सॅटेलाइट्स पाठवले किंवा ते कोणी पाठवले किंवा चंद्रावरती जाणारे व्यक्ती कोण, त्यांच्याबद्दल असणारी माहिती किंवा उपकरणांसाठी लागणारे साहित्य, त्याच्यामध्ये वापरले जाणारे कोणकोणते घटक आहेत ते सगळे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये
शिकायचे आहेत. आता हे झालं सायन्स पार्ट 1. जरी वाटायला हा सगळे टॉपिक अवघड वाटत असतील, नवीन वाटत असतील, तरी मुळात हे सगळे चॅप्टर आपण लहानपणापासूनच ओळखलेले आहेत. फक्त आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये जाऊन ह्या चॅप्टरची तयारी करायची आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या 10वीची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होईल. त्यानंतर सायन्स पार्ट 2 विज्ञान भाग 2. आता ह्या विज्ञान भाग 2 मध्ये 10 टॉपिक आहेत. हेरिडिटी अँड इव्होल्युशन, याच्यामध्ये मूळतः जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीचा समावेश केलेला आहे. हेरिडिटी अँड इव्होल्युशन, आता हा चॅप्टर जर आपण मराठीतून पाहायचा म्हटला तर उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्युशन, आपल्यामध्ये उत्क्रांती कशा पद्धतीने होत गेली, एका माकडापासून किंवा एका वानरापासून आपलं माणसांमध्ये रूपांतर कशा पद्धतीने झालं, त्यासाठी आपण कोणकोणत्या जीवनशैलींना किंवा कोणकोणत्या निसर्गाच्या आपत्तींना सामोरं गेलो, ते सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता याच्यामध्ये विविध शास्त्रज्ञांनी ज्याचे त्यांच्यानुसार मतं मांडले गेलेले आहेत. आता हेरिडिटी अँड इव्होल्युशन याच्यामध्ये फक्त माणसाचंच इव्होल्युशन झालं तर असं नाही आहे, तर प्राणी असतील, वेगवेगळे पक्षी असतील, यांचं पण इव्होल्युशन होत गेलं. ड्रॅगनसारखा काय जो प्राणी होता तो संपुष्टात आला, तर तो का आला, त्याच्या मागची कारणं काय होती, ती आपल्याला सगळी ह्या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता इथे पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्याला ह्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. तर लाईफ प्रोसेसेस म्हणजेच जीवन प्रक्रिया आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच कोणाच्या, तर सजीवांच्या जीवन प्रक्रिया. तर सजीवांसाठी लागणाऱ्या जीवन प्रक्रिया कोणकोणत्या, तर रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम असेल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. त्याच्यामुळे आपल्या लाईफ प्रोसेसेस होतात. आता लाईफ प्रोसेसेसमध्ये आपण ग्रोथ करतो, रिस्पायर करतो, मूवमेंट करतो, तर त्याच पद्धतीच्या प्रोसेसेस आपल्याला ह्या चॅप्टर पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पाहायचे आहेत. त्याच्यानंतर 4th टॉपिक येतो इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट हे प्रत्येक गोष्टीसाठी लागतं. साधी 10वीची बोर्डची एक्झाम द्यायची म्हटली तरी आपल्याला मॅनेजमेंट लागतं. त्याच मॅनेजमेंटसाठी आपण हा व्हिडिओ बघतोय. तर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणाचे व्यवस्थापन. आता मॅनेजमेंटलाच व्यवस्थापन म्हटलं जातं. कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर त्याला नियोजन आलं, व्यवस्थापन आलं. लग्न समारंभ असेल किंवा एखाद्याचा साधा वाढदिवस जरी असला तरी आपल्याला मॅनेजमेंट गरजेचं असतं. तर ह्या पर्यावरणामध्ये वाढती लोकसंख्या असेल, वाढतं प्रदूषण असेल, ह्यामुळे जे काही निसर्गावरती दुष्परिणाम होत आहेत, तर ते दुष्परिणाम दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना, काही व्यवस्थापन आणि काही प्रतिबंध घालावे लागले. तेच कशा प्रकारे घालावे लागले तेच आपल्याला इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. ह्या टॉपिकमध्ये गव्हर्नमेंटने दिलेले काही लॉज असतील, त्या लॉजबरोबर आपण कोणकोणत्या गोष्टींमार्फत हे प्रदूषण टाळू शकतो आणि इन्व्हायरमेंटला आपल्या वाचवू शकतो, ह्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी कुठकुठल्या उपाययोजना करायला हव्यात, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. 5th टॉपिक येतोय टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता पहा, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट झाल्यानंतरच आपल्याला टुवर्ड्स ग्रीन एनर्जी दिलेली आहे. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजेच काय, तर हरित ऊर्जेकडे चला. आता ग्रीन एनर्जी कशी असते, जी पर्यावरणपूरक तयार केली जाते, जसं की बायोगॅस निर्मिती असेल, गोबर गॅस निर्मिती असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या ग्रीन एनर्जीशी निगडीत येतात. जसं बायोगॅस फॉर्मेशन, त्याचबरोबर गोबर गॅस, हे सगळे जे आहेत ते निसर्गासाठी पूरक असे ठरलेले आहेत की ज्याच्यापासून आपण एनर्जी तर मिळवू शकतो, पण त्यापासून पर्यावरणाला कुठलाही त्रास होणार नाही याची हमी दिली गेलेली आहे. याचबद्दल आपल्याला हे 5व्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 6वा चॅप्टर येतो ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण. आता प्राण्यांचं वर्गीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. प्राण्यांचे वर्गीकरण.
आता मानव हा एक प्राणी आहे, वेगवेगळे पक्षी असतील किंवा वेगवेगळे प्राणी असतील, हे सगळेच ह्या जीवसृष्टीवरती आढळतात. तर आपण सगळ्यांना एकत्र नाही ठेवू शकत. तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ह्या क्लासिफिकेशनची म्हणजेच वर्गीकरणाची गरज पडली. आपणही अभ्यासाला बसताना कधीच 8 ते 9 ते 10 पुस्तकं घेऊन बसत नाही, तर आपण वर्गीकरण करतो की नाही, मी आत्ता गणिताचं करणार, मग विज्ञानाचं करणार, मग मराठीचं करणार. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित परीक्षेचं नियोजन केलं तरच आपण ती परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो, त्याच्यामध्ये गुणवत्ता मिळवू शकतो. आणि त्याच पद्धतीने जर आपल्याला गुणवत्ता मिळवायची असेल तर आपल्या ऑफिसर्स अकॅडमीच्या ह्या 10th SSC बोर्ड्स न्यू लॉन्चिंगसाठी जॉईन करा आणि हे सबस्क्रिप्शन घ्या. त्यानंतर 7वा टॉपिक येतो इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन म्हणजे ओळख आणि मायक्रोबायोलॉजी म्हणजे सजीवशास्त्र, सूक्ष्मजीवांचं जे शास्त्र असतं त्याला म्हणतात मायक्रोबायोलॉजी. मायक्रो म्हणजे अतिशय सूक्ष्म असे, जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, तर ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज भासते. तर अशा कीटकांचा किंवा त्या शास्त्राचा अभ्यास आपल्याला या 7व्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली असतील किंवा बॅक्टेरी, कोकाय असतील, स्पिरुला असतील किंवा प्रोटोझोआ असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅक्टेरियनचा मायक्रोब्सचा अभ्यास आपल्याला ह्या 7व्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यानंतर आपला 8th चॅप्टर येतो सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता सेल बायोलॉजी, सेल म्हणजे पेशी, मानवाच्या नाहीच तर संपूर्ण सजीवांच्या शरीरात असणारा अतिशय सूक्ष्म भाग म्हणजे पेशी. आता ह्या पेशी अतिशय सूक्ष्म आहे म्हणून पेशीमध्ये काही नसतंच असं नाही आहे. तर ह्या पेशीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला डोकं, हात, पाय, कान, नाक ह्या पद्धतीचे अवयव आहेत, त्याच पद्धतीने ह्या सेल बायोलॉजीमध्ये पण किंवा सेलमध्ये पण वेगवेगळे ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतात. पाहायचंच झालं तर सेल आपण एक घेऊन पाहूया. समजा ही एक ॲनिमल सेल आहे. तर या ॲनिमल सेलवरती असे काहीतरी हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याला आपण सिलिया म्हणतो. त्याच्यानंतर ह्या सेलमध्ये आपल्याला 2 व्हॅक्यूल पाहायला मिळतात. हेच प्लांट सेलमध्ये आपल्याला एकच बिग व्हॅक्यूल पाहायला मिळतो. याच्यामध्ये रायबोझोम्स असतात. त्यानंतर सायटोप्लाझम प्रेझेंट असतो, जो काही लिक्विड फॉर्ममध्ये असतो. त्यानंतर न्यूक्लियस असतो, गॉल्ची कॉम्प्लेक्स असतं. असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑर्गन्स आहेत ते आपल्याला हे ॲनिमल सेलमध्ये पाहायला मिळतात आणि प्लांट सेलमध्ये पण पाहायला मिळतात. आता ही ॲनिमल सेल, ह्युमन पण एक ॲनिमल आहे, याचाच अर्थ आपल्या बॉडीमध्ये पण ॲनिमल सेलच आढळणार. आपल्या बॉडीमध्ये प्लांट सेल आढळेल का? तर नाही. ॲनिमल्स आहोत तर आपल्या बॉडीमध्ये ॲनिमल सेलच दिसणार. आता ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये पण बराचसा काही डिफरन्स आहे, तो आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहूयात. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, सध्याचं वाढत चाललेलं तंत्रज्ञान. तसंच ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळं जे काही तंत्रज्ञान वाढत गेलं त्यानुसार कापसाच्या असतील किंवा वांग्याच्या असतील किंवा राईसच्या म्हणजे भाताच्या, जसं बीटी कॉटन असेल, हे वेगवेगळ्या व्हरायटीज तयार होत गेल्या. त्याच्या मागचं मूळ कारण हे बायोटेक्नॉलॉजी आहे. तर ते कशा तयार झाला हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सविस्तररित्या शिकायचं आहे. त्यानंतर 9वा चॅप्टर येतो सोशल हेल्थ. हेल्थ म्हटलं म्हणजेच आपण तब्येतीने सदृढ दिसतोय किंवा आपल्याला कुठला आजार नाही आहे किंवा आपलं खाणंपिणं ठीकठाक आहे, याचाच अर्थ आपण काय आरोग्यशाही असो असं नाही. तर सोशल हेल्दी असणं म्हणजेच पूर्णपणे आपल्याला मानसिकदृष्ट्या असेल, शारीरिकदृष्ट्या असेल तर आपण सदृढ असायला हवं. सोशल हेल्थ म्हणजे एखाद्याचं कळवळा पाहून किंवा एखाद्याचा राग पाहून, एखाद्याचा द्वेष पाहून आपणही त्याला प्रतिकार योग्य असं द्यायला हवा, तेव्हा आपण सोशल हेल्थ मेंटेन करतो असं म्हणता येईल. तेच सोशल हेल्थ कशी मेंटेन करावी त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने कोणकोणते ॲक्ट केलेले आहेत ते आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर 10 चॅप्टर येतो डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन केलं जातं. तर डिझास्टरचा समतोल बिघडवणारे पण आपण मानवच आहोत. तर ह्याच डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जसे काही वेगवेगळे डिझास्टर्स आहेत, लाईक फ्लड, अर्थक्वेक, फ्लड म्हणजे पूर असेल, अर्थक्वेक म्हणजे भूकंप असतील, तर ह्या आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावं याच्या सर्व प्रक्रिया दिलेल्या आहेत. हा झाला सायन्स पार्ट 2.
सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 असे हे 2 पार्ट सायन्सचे आहेत जे आपल्याला 100 मार्कासाठी बोर्डाच्या पेपरला येतात. तर याची कुठलीही भीती न बाळगता आता पार्ट 1चे 10 आणि पार्ट 2चे 10 म्हणजे असे 20 टॉपिक आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. त्यानंतर आपण येऊया इतिहासाकडे. इतिहास म्हटलं की पाठांतराचा विषय तर नाही. इतिहासासाठी पण आपल्याला काही संकल्पना असतात की ज्या आपल्याला स्पष्ट आणि क्लिअर असायला हव्यात. आता इतिहासामध्ये पहिला धडा आहे तो इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास पुढच्या पिढीला जर पोहोचवायचा असेल किंवा पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर त्याला इतिहास लेखन हे एक महत्त्वाचं साधन आहे. इतिहास लेखन करताना पाश्चात्य परंपरा म्हणजे पुरातन काळात ना नोटबुक्स होत्या, ना तुमच्या वह्या होत्या, ना ई क्लास होते, ना कम्प्युटर होत्या, ना कॅमेरा होते की ज्याच्यामध्ये तो इतिहास आपण रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तर तो इतिहास फक्त आपल्याला मिळतो तो पाश्चात्य परंपरामुळे. पाश्चात्य परंपरामध्ये वेगवेगळे जी काही साधनं होते जसं शिलालेख असतील किंवा दगडावरती लिहिलेले कोरीव लेख, ताम्रपट, हस्तलिखिते यांचा समावेश ह्या इतिहास लेखनाच्या साधनांमध्ये केला जातो. आता इतिहास लेखन 2 प्रकारे दिलेलं आहे, पाश्चात्य परंपरा आणि भारतीय परंपरा. तर भारतीय परंपरेद्वारे इतिहास लेखन कसं केलं गेलं, कोणी केलं गेलं आणि त्याची सुरुवात कोणी केली होती हे आपल्याला ह्या दोन्ही धड्यांमध्ये पाहायचं आहे. तिसरा धडा आहे तो उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहासामध्ये इतिहासाबद्दलचे काही असे महत्त्वाचे घटक जे आपल्याला वर्तमानाशी जुळवता येतील व वर्तमानामध्ये त्याच्यामध्ये साम्य आढळेल असं हे उपयोजित इतिहास यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर चौथा धडा येतो भारतीय कलांचा इतिहास. भारतीयांमध्ये असणाऱ्या विविध कला. पर्यटनाच्या ठिकाणी गेलो तरीही आपण आपल्या वेगवेगळ्या कलांचं प्रदर्शन करतच असतो. तर त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या काही कला आहेत जसं नृत्य असेल, खेळ असतील, व्यायामाचे प्रकार असतील, असे वेगवेगळ्या कला आपल्याला ह्या धड्यांमध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर 5वा धडा येतो प्रसार माध्यमे आणि इतिहास. आता प्रसार माध्यमांचा इतिहास कसा आहे. प्रसार माध्यमे म्हणजेच कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी लागणारे जी काही साधनं आहेत तर त्यांना आपण प्रसार माध्यमांची साधनेही म्हणतो. प्रसार माध्यमाने काय गरजेचे आहेत. जर प्रसार माध्यमे नसते तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कोविड सारख्या सिच्युएशनला आपण तोंड दिलेलं आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांचं अमूल्य स्थान आपण सर्वांनीच जाणलेलं आहे. त्याचबद्दल आपल्याला ह्या धडा 5 मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 6वा धडा येतो मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. मनोरंजन प्रत्येकासाठी आवश्यक असतंच पण ते कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं. तर पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी ना टी व्ही होत्या, ना कम्प्युटर्स होते, इतर काही टेक्निकल गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी विविध स्पर्धा घेतल्या जायच्या ज्याच्यामध्ये त्या स्पर्धांमधूनच ऑलिम्पिक्सची निर्मिती झालेली आहे. तर बैलगाड्याच्या शर्यत असतील किंवा घोड्यांची शर्यत असेल किंवा सोंगट्या असतील असे वेगवेगळे खेळ घेतले जायचे, त्यातून लोकांची मनोरंजन व्हायची. तसंच याच्यामध्ये लावणी असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे नृत्य असतील यांचाही समावेश केला गेलेला आहे. त्यानंतर धडा 7वा ज्याच्यामध्ये खेळ आणि इतिहास. आता ह्या धड्यामध्ये आपल्याला खेळ तर वेगवेगळ्या खेळांचा उगम कुठे झाला, कसा झाला आणि तो उगम कोणी केला किंवा त्यामध्ये असणारी सर्व पैलू व्यक्तिमत्व कोणतं याबद्दल ही माहिती आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर धडा 8वा पर्यटन आणि इतिहास. तर पर्यटनाचा असणारा इतिहास. पूर्वीच्या काळी मनोरंजन म्हणूनही लोक पर्यटन करायचे पण पर्यटनासाठी उपलब्ध साधने एवढी काही नव्हती, त्यामुळे पर्यटन जास्त काही आपल्याला नाही पाहता येणार. पण पर्यटनासाठी जास्त करून घोडागाडी असेल, बैलगाडी असेल किंवा सहसा लोक तर पायीच जायचे. तर त्या पद्धतीने लोकांनी कसं पर्यटन केलं व पर्यटनाची ठिकाणे कोणकोणती आहेत ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायची आहेत. त्यानंतर धडा 9वा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ऐतिहासिक ठेव्यांचं जतन जेवढं पूर्वीच गरजेचं होतं तेवढं त्यापेक्षा कितीही जास्ती ते आज गरजेचं आहे. आपण सहल जरी काढायची म्हटली तरी वेगवेगळ्या ठिकाणी जसं किल्ले असतील, वेगवेगळे पुरातन इतिहासाचे ठेवे असतील, एखादा राजवाडा असेल तर त्यासाठी सर्वात गरजेचं असणारं ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आपल्या मागच्या पिढीने ते जतन केले म्हणून आपल्याला पाहता आले, तसंच पुढच्या पिढीसाठी ते जर राखून ठेवायचे असतील तर आपल्याला ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे करायला हवे. तर ते कसं करावं व ते करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींच्या उपाययोजना केलेल्या आहेत ते आपल्या ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. अशा पद्धतीने हा इतिहासाचा अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 9 धडे पाहायचे आहेत. त्यानंतर आपला नंतरचा विषय येतो भूगोल.
ज्यामध्ये आपल्याला धडा पहिला क्षेत्रभेट. आपण वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रांना भेट देतोच, पण त्या क्षेत्रांचा आपण आराखडा घेत नाही. तर प्रत्येक क्षेत्राला भेट देताना किंवा आपण एखाद्या सहलीला जरी गेलो, आपण जे क्षेत्र पाहिलंय, तर आपलं पहिलं काम हे असावं की आपण त्या क्षेत्राचा आराखडा तयार करायला हवा. त्या ठिकाणी आढळणारी माती असेल, त्या ठिकाणी आढळणारे वनस्पती असेल, किंवा त्या ठिकाणी लोकांचे राहणीमान कशा पद्धतीचे आहेत, त्यांची घरं कशी आहेत, हे सर्व आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर स्थान आणि विस्तार. प्रत्येक ठिकाणचा विस्तार हा होतोच. मानवाच्या बुद्धीचा विस्तार होतो, त्याच्या घराचा विस्तार होतो, त्याच्या जीवनशैलीचा विस्तार होतो. त्याच पद्धतीने त्यांच्या स्थानाचाही विस्तार होत गेला. पूर्वीच्या काळी 2 लोक एकत्र राहायची, तिथून पुढे कुटुंब निर्माण झालं. कुटुंबामधून वस्ती, वस्तीमधून गाव, शहर अशी प्रक्रिया ही चालत गेलेली आहे. तोच विस्तार कसा झाला तेच आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर धडा तिसरा प्राकृतिक रचना व जलप्रणाली. प्राकृतिक रचना म्हणजे निसर्गामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही रचना आहेत, डोंगर असतील, दऱ्या असतील, ओढे असतील, नदी नाले असतील. आता जलप्रणालीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या नद्या पाहिजे आहेत. अशा काही पूर्वीच्या नद्या आहेत ज्या आज सध्या संपुष्टात आलेल्या आहेत. ज्या नद्यांमध्ये प्राचीन असणाऱ्या हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो संस्कृती उदयाला आल्या, आज कुठेतरी त्याच नद्या संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहेत. अशा विविध असणाऱ्या जलप्रणाली आणि प्राकृतिक रचना आपल्याला ह्या धडा तिसऱ्यामध्ये शिकायच्या आहेत. त्यानंतर चौथा धडा येतो हवामान. हवामानामध्ये हवामानाचे वेगवेगळे अंदाज असतील किंवा वाऱ्यांचे वाहनं, तर त्या हवामानाबद्दलची सगळी माहिती आपल्याला ह्या धडा नंबर 4 मध्ये घ्यायची आहे. त्यानंतर धडा 5वा, ज्यामध्ये नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी ह्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. वनस्पती असतात, पण त्या किती प्रकारच्या असतात, त्या कुठे कुठे असतात, सर्वच वनस्पती सगळीकडे आढळतात असं नाहीये, किंवा सगळेच प्राणी आढळतात असं नाहीये. काही प्राणी असे आहेत जे फक्त उंट हे हिमालयात आढळणार नाहीत, तर उंट हे वाळवंटातच आढळणार, कारण त्यांना ते तसं अनुकूल वातावरण हे जन्मतःच मिळालेलं आहे. तर ते वातावरण कोणत्या प्राण्यांसाठी कोणतं वातावरण अनुकूल आहे किंवा कोणत्या वनस्पती कुठे आढळतात हे आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर धडा 6वा लोकसंख्या. आता लोकसंख्या सध्याची सगळ्यात वाढती असणारी समस्या म्हणजेच लोकसंख्या. आता ह्या लोकसंख्येमध्ये लोकसंख्येची गणना किती, लोकसंख्या दर किती वर्षांनी केली जाते, लोकसंख्या करताना फक्त किती लोक आहेत एवढंच मोजलं जातं तर असं नाही. त्याच्यामध्ये लोकांचं मृत्यूदर असेल, जन्मदर असेल, साक्षरता, निरक्षरता, पुरुष किती, स्त्रिया किती, आणि सर्वात महत्त्वाचं मतदार किती. मतदानासाठी 18 वर्ष पूर्ण असणारी ही जी अट आहे, तर तशी लोक किती आहेत हेही मोजण्यासाठी लोकसंख्या ह्याच घटकामध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. त्यानंतर येतो धडा 7वा, ज्याच्यामध्ये मानवी वस्ती. आता मानव हा स्वार्थी आहे हे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे, पण ते खरंच आहे. मानवी वस्ती अशा ठिकाणी केली जाते की त्या ठिकाणी त्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता सहजरित्या पूर्ण होईल. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या त्याच्या असणाऱ्या मूलभूत गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतील तेथे मानव वस्ती करतो. तर त्याचबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती ह्या धड्यामध्ये पाहिजे आहे. त्यानंतर येतो धडा 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अर्थव्यवस्था शब्द ऐकला की डोक्यात येणारा सर्वात पहिलं अक्षर असेल किंवा पहिला शब्द असेल तो म्हणजे पैसा. तर बरोबर, पैशाचं नियोजन कसं असावं, पैशाची उलाढाल कशा पद्धतीने करावी, त्यांचं नियोजन कुठे कुठे करावं, हे सगळं आपल्याला अर्थव्यवस्था ह्या टॉपिकमध्ये पाहायला मिळेल. आणि व्यवसाय, कोणत्या व्यवसायातून किती उत्पन्न घ्यावं, व्यवसाय करण्यासाठी कशा पद्धतीचं वातावरण असावं, गरजांची पूर्तता कशी कशी केली जाऊ शकते, किंवा त्यातून मिळणारं आपल्याला जे काही उत्पन्न आहे ते सगळं आपल्याला ह्या धडा क्रमांक 8 मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर भूगोल विषयाचा असणारा शेवटचा धडा 9वा पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. पर्यटन करायचं म्हटलं की वाहतूक आली, आणि वाहतूक करण्यासाठी संदेशवहन हे गरजेचंच आहे. आता ह्या धड्यामध्ये सहसा आपल्याला आपण आत्तापर्यंत जेवढं शिकलो त्यातलं सगळं थोडं थोडं शिकायचं आहे. पर्यटन करण्यासाठी वाहतूक लागणार आहे आणि वाहतुकीसाठी संदेशवहन गरजेचंच आहे. तर हे एकमेकांशी कसं कनेक्टेड आहे कसं नाही ते आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर हा झाला आपला भूगोल विषयाचा अभ्यासक्रम. आता आपण गणित भाग 1 भाग 2 म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट 1 पार्ट 2, विज्ञान भाग 1 भाग 2 म्हणजेच सायन्स पार्ट 1 पार्ट 2, हिस्ट्री म्हणजेच इतिहास, जिओग्राफी म्हणजेच भूगोल,
हे काही 4 सब्जेक्ट पाहिलेले आहेत, तर त्याचा सिलेबस मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेला आहे. सिलेबसची भीती न बाळगता आपण पुढचा अभ्यासक्रम चालू करायचा आहे. त्यानंतर आता हा अभ्यासक्रम आपण याची ओळख करून घेत आहे, तो आहे इंग्लिशचा. इंग्लिश म्हटलं की मुलांच्या मनामध्ये नको तो किंतु निर्माण होतो, पण तसं काही करायची गरज नाही आहे. सोप्या पद्धतीने आणि खूप सुटसुटीतपणे हा सिलेबस आपण पार पाडणार आहोत. 1.1 मध्ये येते टीनेजर्स प्रेयर. आता टीनेजर म्हटलं की एक किशोरवयीन, म्हणजेच इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंतचा जो मुलगा आहे त्यालाच आपण किशोरवयीन म्हणतो. त्या किशोरवयीन मुलालाच टीनेजर म्हटलं गेलेलं आहे. त्याच टीनेजर मुलाने म्हणजेच किशोरवयीन मुलाने एक प्रार्थना केलेली आहे, जी प्रार्थना आपल्याला हे पोयम म्हणून शिकायची आहे. त्यानंतर दुसरा धडा येतो अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. ही पण एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. नंतर बास्केटफुल ऑफ मूनलाईट. बास्केटफुल ऑफ मूनलाईटमध्ये एक चांदणी रात्र आहे, ज्याचं वर्णन त्या मुलाने त्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. त्याने जो काही त्या मूनलाईटचा किंवा चंद्रांच्या प्रकाशाचा जो काही नजारा त्याच्या डोळ्यांमध्ये साठवला आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आढळतं आहे. त्यानंतर 1.4 बी स्मार्ट. माणसाने बी स्मार्ट असावं, डोंकी वर्क करू नये. इयत्ता 10वीची परीक्षा जर तुम्हाला पार पाडायची असेल तरीही स्मार्टपणे अभ्यास करा आणि तो अभ्यास करण्यासाठी डबल ओ अकॅडमीला जॉईन करा. त्यानंतर हीज फर्स्ट फ्लाईट. प्रत्येकाच्या गोष्टी अशा असतात जे काही फर्स्ट टाईम केले जातात, त्याच पद्धतीने त्या मुलाचाही सुंदर असा अनुभव ह्या धड्यामध्ये सांगितलेला आहे, तोही आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर युनिट 2. युनिट 2 मध्ये पण 6 टॉपिक आहेत, ज्याच्यामध्ये यू स्टार्टिंग ड्राइंग स्लोली. आपण हळूहळू एका मरणाच्या स्थितीला चाललेलो आहोत. एकमेकांचं चांगलं पाहून एकमेकांचा द्वेष करणं किंवा दुसऱ्याचं चांगलं न पटणं किंवा दुसऱ्यांचं होत असलेलं हित न खपणं, ते कशा पद्धतीने चुकीचं आहे ते आपल्याला ह्या पोयममध्ये खूप सुंदर पद्धतीने त्या लेखकाने सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरे 2.2 मध्ये द बॉय हू ब्रेक द बँक. एका सुंदर अशा छोट्या मुलाची कथा आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायला मिळते. द ट्विन्स ही पण एक सुंदर कविता आहे की ज्याच्यामध्ये एक जुळ्या बहिणींची कथा पोयम आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर द इपिटोम ऑफ करेज. एक धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण किंवा करेज असा आहे, जो सध्या डे टू डेली लाईफमध्ये प्रत्येकालाच करावा लागतो किंवा तो करणंही तेवढंच गरजेचं आहे की जेवढं श्वास घेणं. त्यानंतर 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. एक पुस्तक आहे जो तो स्वामी आणि त्याचे मित्र वाचतात, तर त्याच पुस्तकाचा जो काही रिव्ह्यू आहे, म्हणजे जो काही त्या पुस्तकाबद्दल ज्याने त्याने आपापलं मत दिलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 2.6 वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा. तर जागतिक वारसामध्ये कोणकोणते घटक आहेत किंवा जागतिक वारसा आपण कोणाकोणाला दिलेला आहे हे सगळे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचे आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे. त्यानंतर युनिट 3.1 इफ. जर, तर, परंतु, किंतु असे काही शब्द आहेत जे आपली चिंता वाढवतात, तर तेच चिंता वाढवणारे शब्द इफ याच्यावरतीच एक सुंदर अशी कविता आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. सध्याच्या स्थितीला गोरगरीब असतील किंवा भिकारी असतील, फुटपाथवरती चालणारे लाखो गरीब मुलं असतील, त्यांना पाहून श्रीमंत लोक गलिच्छ असण्याचा भास करून देतात, तर तसं न करता त्यांच्यापासून काहीतरी शिकायला हवं हे आपल्याला ह्या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. आता एक स्नोवी इव्हिनिंग म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा सुंदर असा नजारा. मावळता सूर्य असेल किंवा उगवता चंद्र असेल, ह्या गोष्टींचा समतोल साधणारी गोष्ट म्हणजेच इव्हिनिंग, म्हणजेच सायंकाळ. तर सायंकाळी तो जो काही नजारा आहे तो कशा पद्धतीने त्या लेखकाने पाहिला आहे किंवा त्याने त्याचं वर्णन कसं केलेलं आहे ते आपल्याला या कवितेमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर येतो टॉपिक 3.4 लेट्स अस मार्च. ही पण एक सुंदर कथा आहे जी आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया. निसर्ग म्हटलं की किमया आलीच. सुंदर सुंदर पक्षी असतील, सुंदर सुंदर झाडं असतील किंवा रंगीबेरंगी फुलं असतील, याची निर्मिती जसा मानव करू शकत नाही तशी ती निसर्गाने केलेली आहे, तेच आपल्याला ह्या धड्यामध्ये शिकायचं आहे. शेवटचा टॉपिक इंग्लिशचा 4.1 to 4.6 असे याच्यामध्ये पण 6 धडे आपल्याला पाहिजे आहेत. द वर्ल्ड इज माइन.
हे विश्वाचे माझे घर असं संतांनी पूर्वीपासून म्हटलेलं आहे, पण आता आपल्याच घराला आपण म्हणत नाहीत अशी वेळ आलेली आहे. द वर्ल्ड इज माइन ही पण एक सुंदर कविता आहे जी आपल्याला ह्या सिलेबसचा भाग म्हणून दिलेली आहे, ज्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. भोली हे पण एक सुंदर चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये एका लहान मुलांचं खूप छान वर्णन केलं गेलेलं आहे. त्यानंतर अ कॅप्टन ओ कॅप्टन माय कॅप्टन हे पण इंटरेस्टिंग असा चॅप्टर आहे जो आपल्याला पुढे पाहायचा आहे. 4.4 अनबिटेबल सुपर मॉम मेरी कॉम. मेरी कॉम कोण आहे, ती कशी घडली किंवा तिचं अस्तित्व काय हे आपण सगळेच जाणतो. खरं तर म्हणायला अनबिटेबल ही प्रत्येकच सुपर मॉम असतं. प्रत्येकच मॉम जॉब करून तिचं घर सांभाळूनही अनेक गोष्टी ती हँडल करत असते, त्याच्यामुळे प्रत्येकच मॉमला आपण अनसुटेबल सुपर मॉम म्हणू शकतो. तर तशीच असणारी ही मेरी कॉम, तिची सुंदर अशी कथा आपल्याला ह्या इंग्लिशच्या सिलेबसला आहे. त्यानंतर जोन ऑफ आर्क हा एक चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्णपणे स्टीफन हॉकिंग्सची कथा दिलेली आहे. तो असा मानव होता ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य हे विज्ञानाला समर्पित केलेलं आहे. तर त्या माणसाची आणि त्या शूर अशा माणसाची कथा आपल्याला दिलेली आहे. असा हा इंग्लिशचा इंटरेस्टिंग असा सिलेबस संपलेला आहे. तर हा सिलेबस आपण व्यवस्थित पद्धतीने घेणार आहोत. त्यासाठी ऑफिसर्स अकॅडमी जॉईन करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. त्यानंतर आता हा आजचा राहिलेला शेवटचा विषय मराठी. मराठी आपली मातृभाषा नक्कीच आहे, पण ती वाटते तेवढी सोपी पण नाही. भाषा शिकायची म्हटली, भाषेचं व्याकरण आलं आणि इंग्लिश ग्रामरपेक्षा मराठीचं व्याकरण अवघड जाणारे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत. भाग 1 त्याच्यामध्ये आपल्याला जय 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 हे भारत देश हे गीत आहे. त्यानंतर बोलतो मराठी ही एक कविता आहे. आजी कुटुंबाचा आगळ, सध्याच्या जीवनातून किंवा सध्याच्या घरांमधून लुप्त होत चाललेली गोष्ट आजी आणि आजोबा. तर त्याबद्दल अशीच आजीची एक कहाणी आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहिजे. उत्तम लक्षण संत काव्य. संत काव्य म्हणजे एका माणसाचे उत्तम लक्षणं कोणती असतील, म्हणजे ती लक्षणं जर त्या माणसामध्ये आढळत असतील तो माणूस एक उत्तम मानव आहे. त्याबद्दलच्या 4 ओळ्या किंवा काही काव्य आपल्याला इथे दिलेली आहेत. त्यानंतर हृदय वसंत चैत्र. वसंत हृदय चैत्र. आता वसंत म्हटलं की असा सुंदर असा महिना आपल्याला आठवतो. निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला त्या महिन्यामध्ये पाहायला मिळतं. तर त्याच महिन्याचं वर्णन आपल्याला इथे केलेलं आढळतं. त्यानंतर वस्तू. वस्तू बोलू लागली तर ही कल्पना करून रचलेली ही कविता आपल्याला बरंच काही शिकवून जाईल. गवताचे पाते. त्यानंतर वाट पाहताना. वाट पाहताना एक सुंदर असा धडा आहे. आपण वाट कशाची पाहतो? वेगवेगळ्या येणाऱ्या संधींची, वेगवेगळ्या येणाऱ्या व्यक्तींची. लहानपणी ओढ असायची त्या खाऊची, पण आता चाललेली स्पर्धा यानुसार सर्व बालपण हरवत चाललेलं आहे. तशीच एक वाट पाहताना हे एक सुंदर पाठ आपल्याला दिलेला आहे की ज्याच्यामधून आपण ते बालपण जगू शकू. आश्वासक चित्र हा पण एक सुंदर धडा आहे. अप्पांचे पत्र. सध्या सगळ्यात जास्त हरवत चाललेली गोष्ट. मोबाईल्स असतील, मेसेज असतील, ईमेल असतील, व्हॉट्सअप असतील, फेसबुक, इन्स्टा, अजून काही तुमचं असेल ते. तर त्या सर्वातून हरवत चाललेली गोष्ट म्हणजे पत्र. तर ह्याच पत्राचं स्वरूप आपल्याला अप्पांचे पत्र, ह्या पत्र त्यांनी एक सुंदर असं पत्र आहे ज्यामध्ये आपल्याला त्याचं वर्णन पाहायचं आहे. त्यानंतर भाग 3 गोष्ट अरुणिमाची. एक शूर अशी मुलगी हार न मागता परिस्थितीला न डगमगता आणि येईल त्या गोष्टीला तोंड देता समोर जाऊन यशस्वी झालेली अशी ही अरुणिमा, तिची ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकून जाईल. त्यानंतर भरतवाक्य ही पण एक कविता आहे. करते सुधारक कर्वे म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल असणारा हा पाठ आपल्याला बरंचसं काही माहिती देऊन जातो. सुधारकांनी कार्य केलं हे आपल्याला माहिती आहे, पण ते कसं केलं, का केलं, समाजाच्या कोणकोणत्या अडचणींना त्यांनी तोंड दिलं हे आपल्याला सर्व या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. काळे केस हा पण एक गमतीशीर असा धडा आहे. त्यानंतर खोद आणखीन थोडेसे. थोडंसं काही झालं की आपण हार मानतो, तर तशी हार न मानता तर त्या लेखकाने खोद आणखीन थोडेसे म्हणजे अजून थोडे प्रयत्न कर ह्या पद्धतीने आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी दिलेली ही अभ्यासक्रमातील सुंदर अशी कविता. त्यानंतर भाग 4 आकाशी झेप घेरे. आकाशी झेप घेरे हे कवितेचं धड्याचं नाव वाचताच अंगात एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होते. तीच ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही कविता आपल्याला दिलेली आहे.
त्यानंतर सोनाली, निर्णय, निर्णय, चुकला तर चुकतो, बरोबर आला तर जग बदलून देतो. जीवन बदलवताना कोणते पण 2 टर्निंग पॉईंट असतात. एक रॉंग असतो आणि एक राईट असतो. रॉंगकडे गेलं तर आयुष्य नको त्या वळणाला जाऊन थांबतं आणि बरोबर गेलो तर आयुष्य नक्कीच आपल्याला पुढे यशस्वी करता येतं. तर त्यासाठीच महत्त्वाचा असणारा निर्णय, ह्याच निर्णयाचं महत्त्व काय ते आपल्या धड्यामध्ये दिलेलं आहे. तर 19, तू झाला मूक समाजाचा नायक. मूक समाज म्हटला की डोळ्यासमोर येणारा समाज म्हणजे दलित. तर ह्या मूक समाजाचा जो नायक आहे, ज्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो, त्याच आंबेडकरांवरती केलेली ही कविता आहे. त्यानंतर शेवटचा धडा राहिला, सर्व विश्वाचे सुखी व्हावे. संतांनी मागताना कधीही स्वार्थीपणे कुठली गोष्ट मागितलेली नाही आहे. तर त्यांनी मोठ्या मनाने सर्व विश्वाचे सुखी व्हावे, म्हणजे सर्व विश्व सुखी व्हावं, ह्याच पद्धतीची भावना त्यांनी बाळगलेली आहे. तीच आपल्याला ह्या कवितेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचते. तर आपला निर्णय चुकू नये किंवा आपला निर्णय योग्य ठिकाणीच असावा, यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत. असा हा आपला 10वीचा अभ्यासक्रम संपलेला आहे. कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही विषयाची भीती न बाळगता व्यवस्थित आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमाची आपल्याला तयारी सुरू करायची आहे. तर यासाठी 1 जूनपासून आपण 10वीची नवीन बॅच सुरू करत आहोत. तर ज्याला कुणाला ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी संपर्क करावा व अधिक माहिती घ्यावी.